जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज रवा बेसन बर्फी करणार आहे। करायला एकदम सोपी रेसिपी आहे। तोंडात विरघळणारी रवा बेसन बर्फी करण्यासाठी 1 वाटी बेसन वाटीमध्ये भरताना हलकासा दाब देऊन भरायचं। 1 वाटी रवा, बारीक रवा घ्यायचा। 1 वाटी साखर घ्यायची आहे। पाक करण्यासाठी 1 वाटी साखर, त्यात अर्धी वाटी पाणी मिक्स करून घ्यायचं। अर्धी वाटी तूप। सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण चुकणार नाही। रवा बेसन भाजण्यासाठी कढईमध्ये तूप, अर्धी वाटी तूप घेतलं आहे। त्यातील पाव वाटी तूप घ्यायचं। राहिलेलं तूप नंतर वापरायचं आहे। यामध्ये 1 वाटी रवा बेसन बर्फीसाठी बारीक रवा घ्यायचा। तुपामध्ये 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटानंतर यामध्ये 1 वाटी बेसन, रवा व बेसन खमंग भाजून घ्यायचं। 6-7 मिनिट भाजून घ्यायचं आहे, घाई करायची नाही। 7 ते 8 मिनिटानंतर यामध्ये राहिलेलं तूप टाकायचं। लो फ्लेमवर एकसारखा रंग येईपर्यंत भाजायचं। लग्नाच्या पंक्तीमध्ये आचारी बनवितात, अगदी तशीच वडी तयार होते। हेच प्रमाण घ्या, म्हणजे बर्फी छान तयार होईल। 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी तूप। हे प्रमाण लक्षात ठेवलं की बर्फी छान तयार होते। एकसारखं परतायचं। रवा बेसन खमंग भाजून घ्यायचं आहे। असं तूप सुटेपर्यंत भाजायचं। रवा बेसन भाजण्यासाठी मला 22 ते 25 मिनिट लागले आहेत। हे असं सहज खाली पडत आहे। छान तूप सुटलं आहे। असं तूप सुटेपर्यंत भाजायचं। रवा बेसन खमंग भाजून झालं, गॅस बंद करायचा। बर्फीसाठी पाक तयार करायचा आहे। यामध्ये पाणी कमी टाकल्यामुळे लवकर पाक तयार होतो। 2 ते 3 मिनिटात पाक तयार होतो। पाक चेक करायचा। हा शेवटीचा थेंब हळूवार असा लांब पडत आहे। बोटाच्या मध्ये असा तार निघत आहे। बर्फीसाठी असाच पाक पाहिजे। कढई गरम असल्यामुळे पाक तयार करताना मध्ये मध्ये मी रवा बेसन असं मिक्स करून घेतलं। यामध्ये पाक टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। यामध्ये इलायची पावडर 2 मिनिट सर्व मिक्स करायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। हे छान एकजीव झालं आहे। ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्याला आधीच तेल किंवा तूप लावून घ्यायचं। यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। गरम गरम असतानाच एकसारखं करून घ्यायचं। आवडत असेल तर यावर ड्रायफ्रूटचे काप टाकायचे। 10 मिनिटानंतर हे छान सेट झालं आहे। याच्या वड्या कट करून घ्यायच्या। एकसारख्या आकारात कट करायच्या। आपल्याला पाहिजे त्या आकारात कट करायच्या। अतिशय चविष्ट रवा बेसन बर्फी तयार आहे। सांगितलेलं प्रमाण घेऊन या पद्धतीने करून बघा। पहिल्याच प्रयत्नात अशी छान बर्फी तयार होईल। बर्फीला रंग खूप छान आला आहे। जिभेवर विरघळणारी रवा बेसन बर्फी तयार आहे। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।